महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता शिवालय इथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची ही पहिलीच बैठक असणार आहे। नाना पटोले, जयंत पाटील, अनिल देसाई, विनायक राऊत या बैठकीला उपस्थित राहतील। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्यासोबत। कृष्णात, आज मवियाची बैठक पार पडतेय। विधानसभेचा जो निकाल लागलेला होता त्या निकालानंतर पहिल्यांदाच मवियाचे नेते एकत्र येऊन बैठक घेत आहेत। काय अधिकची माहिती आहे? विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी ही टिकणार की नाही अशा प्रकारचे प्रश्न निर्माण झाले होते। खास करून शिवसेना ठाकरे गटाकडून शोभाची घोषणा देखील दिली गेली होती, परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक ही आज पार पडत आहे। कालच उद्धव ठाकरे हे शरद पवार यांना भेटलेले आहेत, त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ही आज पार पडत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या एकत्रित लढल्या जाव्यात अशा प्रकारचा एक कल शरद पवारांचा आहे आणि त्यानुसार या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गट हा स्वबळाची भाषा मागे घेतो का आणि एकत्रितरित्या महाविकास आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाते का, या संदर्भातलं हे पहिलं पाऊल म्हणून या बैठकीकडे पाहिलं जाईल। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही पहिलीच बैठक पार पडते।